मुंबई महापौरांच्या अधिकृत बंगल्यावरील खर्चावरून आधीच राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता आणखी एका नवीन प्रस्तावानं सर्वांचं लक्ष वेधलंय. मुंबईच्या महापौर रितू दावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल 25 लाखांहून अधिक खर्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. आणि याच प्रस्तावावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यभरामध्ये या विषयावरून आता टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे. मुंबई महापौरांचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महापौरांच्या प्रसिद्धीकरिता एका वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव असणार आहे. परिणामी आजच्या या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू दावडे यांच्यावर टीका होण्याची आणि नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. आता नेमका प्रस्ताव काय तो सुद्धा समजून घेऊयात. या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवरती मिळालेल्या माहितीनुसार एका वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांहून अधिक खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रस्तावानुसार महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमासह बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्ती केली जाणार आहे आणि यासाठीच रन टाइम सोल्युशन या एजन्सीची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. या सेवेसाठी दरमहा सुमारे 2.9 लाख रुपये तर दररोज जवळपास 6,900 रुपयांचा म्हणजेच अंदाजित 7,000 रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे. महानगरपालिकेकडे जनसंपर्क विभाग आणि सोशल मीडिया यंत्रणा आधीपासूनच असताना स्वतंत्र एजन्सीची गरज का भासली यावरून चर्चा आता सुरू झाली आहे. महापौरांच्या जनसंपर्कासाठी यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदांवरही टीका झाल्या होत्या. आता सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी नव्या प्रस्तावामुळे या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या प्रस्तावावर मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महानगरपालिकेनं नागरिकांच्या पैशाचा वापर रस्ते, रुग्णालय, शाळा, स्वच्छता आणि इतर मूलभूत नागरिक सुविधांसाठी करावा अशी भूमिका मांडली. त्यामुळे महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी प्रस्तावित खर्चावरून आगामी काळामध्ये राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान या अगोदर महापौरांच्या जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निवेदनावरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर देखील सोशल मीडियासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौरांकडून सतत खर्च करण्यात येत असल्याचं सांगत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच या नव्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची आणि विरोधक महापौर ऋतू तावडेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान या सगळ्या वादावरती आणि आता ज्या प्रकारे रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी जो काय प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आज चर्चेला जाणार आहे, या सगळ्यावरती आता महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. महानगरपालिकेच्या स्पष्टीकरणामध्ये काय ते सुद्धा जाणून घेऊया. त्यानुसार मुंबईच्या महापौरांसाठी प्रसिद्धीकरिता 25 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहेत. या संदर्भात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची विविध समाज माध्यमं सोशल मीडिया कार्यान्वित आहेत. ही समाज माध्यमं हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. महानगरपालिकेची माय बीएमसी ही समाज माध्यमे हाताळण्यासाठी रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची 2 वर्षांपूर्वी विहित निविदा प्रक्रिया राबवून नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा करते. महानगरपालिकेची संपूर्ण समाज माध्यमे हाताळण्यासाठी या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंत 1 वर्षाची मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये यापूर्वीच मंजूर झालाय. याच नियुक्त संस्थेमार्फत महापौर कार्यालय समाज माध्यमे हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा केला जातो आणि समाज माध्यम हाताळले जाते. महापौरांनी यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्याची सूचना केलेली नाही. त्यामुळं या वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये ही विनंती असं स्पष्टीकरण महानगरपालिकेकडून देण्यात आलं आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती म्हणजे राजकीय नेते मंडळींची. एकीकडे निवडणूक जर पाहिली, विधानसभा निवडणूक झाली, महानगरपालिकेची निवडणूक झाली, मात्र या निवडणुकांनंतर जो ट्रेंड पाहायला मिळत होता तो म्हणजे नेत्यांच्या रीलचा. सोशल मीडियावरती ज्या वेळेला नेते मंडळी हे प्रचार करत असतील किंवा रस्त्यावरती उतरत असतील तेव्हा त्यांच्या रील हे सध्या त्या त्या विभागामध्ये असेल, त्या त्या परिसरामध्ये असेल, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. आणि तेव्हापासून जो सुरू झालेला ट्रेंड आता कुठेतरी
हाच ट्रेंड महानगरपालिकेमध्ये फॉलो केला जातोय का? कारण महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांना जो काय सोशल मीडिया प्रसिद्धीकरिता जो काय खर्च आहे 25 लाख, हा साधारणतः पाहायला गेला तर त्यांच्या बैठका असतील, दौरे असतील, या सगळ्याचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आला आहे. स्पष्टीकरणामध्ये अगोदरच निविदा मागवण्यात आलेली असं सुद्धा महानगरपालिका म्हणते. मात्र ज्या प्रकारे राजकीय नेत्यांचे रील पाहायला मिळतात, तर खरंच त्याची गरज आहे का? यावरती तुमचं म्हणणं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.